नमस्कार. कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण तांदूळची भाजी करणार आहेत. तर त्यासाठी आपण हे तांदूळची भाजी छान अशी काड्यासहित निवडून घेतली आणि स्वच्छ पाण्याने धुवून असं पाणी निथळून घेतलेलं आहे. तर आपण आता ही भाजी एकदम पारंपरिक पद्धतीनं एकदम जुन्या पद्धतीनं करणार आहे. तर कशी करतात ते बघू आपण. तर तव्यामध्ये करणार आहे. लोखंडी तव्यात तवा गरम करायला ठेवलेला आहे. आता याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊ 1 ते 1.5 चमचा. तर तेल छान गरम झाल्यानंतर आपण लसूण टाकून घेणार आहे. एक 8-10 पाकळ्या लसूण आहे. त्याच्यानंतर आपण एक कांदा कापून घेतलेला आहे तो टाकतो. कांदा पण आपल्याला छान तेलावर परतून घ्यायचा. थोडंसं जरा 2 मिनिट छान परतून घ्यायचं याला. तर आता याच्यानंतर आपण हिरवी मिरची टाकणार आहे. 4 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या त्या टाकणार आहे. त्याला पण 1 मिनिटभर आपण परतून घ्यायचं. काही साहित्य लागत नाही, काय नाही, फक्त 2 ते 3 साहित्यामध्ये अतिशय खमंग अशी ही भाजी बनते. तर छान आपली मिरची पण आता तळून झाली. तर आता या वेळेला लगेच आपण याच्यामध्ये भाजी टाकून देणार आहे. आणि लोखंडी तव्यामध्ये भाजी केल्यानंतर एक वेगळी त्याची अशी छान खमंग अशी चव येते आणि मस्त गावाकडचा एकदम आपल्याला अनुभव येतो. त्यासाठी अशा भाज्या नेहमी कधी पण लोखंडी तव्यामध्येच करायच्या. एक तर आरोग्यासाठी पण खूप चांगलं असतं आणि चवीला पण छान लागतात. तर हे आपण भाजी टाकून घेतली. छान दाबून घ्यायची आणि याला परतून घ्यायची एकदम छान. बघा लगेच किती अशी कमी झाली आहे भाजी. लगेच शिजते ही 2 मिनटाच्या आत. तर लगेच भाजी शिजते ही. तर हे अशा पद्धतीने आपण छान परतून घेणार आहे तिला. गॅस मंदच ठेवायचा, कारण पाणी टाकत नाहीत आपण त्याच्यामुळे. गॅस जर एकदम फास्ट ठेवला तर भाजी करपते, त्याच्यामुळे कमीच ठेवायचा गॅस. तर आपण मीठ टाकू आता याच्यात. पाव चमचा मीठ आहे. चवीनुसार मीठ टाका. मिठामुळे पण लगेच पाणी पण सुटतं आणि करपत नाही भाजी. छान एकदम खमंग चव येते याला. त्याला फक्त मिठाचं प्रमाण व्यवस्थित टाकलं की संपलं. ह्या भाजीला स्वतःच्या अंगाचीच भरपूर चव असते. यानंतर हे शेंगदाण्याचं कूट आहे. एक 2-4 लसणाच्या पाकळ्या टाकून खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेलं आहे. जाडसर असं शेंगदाण्याचं कूट आणि छान मिक्स करायचं खालीवर याला. तर आता आपल्याला हे छान मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आता आपण याला छान 1 मिनिटभर फक्त झाकून ठेवणार आहे. मंद गॅसवर एकदम झाकून ठेवायचं, म्हणजे छान अशी वाफवून निघते आणि आपली भाजी खाण्यासाठी तयार होते. ते 1 मिनिटभर झालं आहे. आपण आता बघू. बघा आपली भाजी छान तयार झालेली आहे. एकदम मस्त छान असे देठं वगैरे पण चांगले शिजलेले आहेत. हे बघा. तर आपण गॅस बंद करू आणि काढून दाखवतो. तर हे अशा प्रकारे आपली मस्त गरमागरम अशी वाफाळलेली आपली
तांदूळ कुंजराची भाजी तयार झालेली आहे। मस्त भाकरी किंवा चपातीसोबत एकदम छान अशी ही भाजी लागते। अतिशय चविष्ट, अतिशय आरोग्यदायी आणि निरोगी पण असते। तर मैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।